शुभ सकाळ मित्रांनो, जय बाळू मामा. आज शनिवार, आज 20 सप्टेंबर 2025. आज शनिवार, आटपाडी बाजार, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र. बघूया आपण आटपाडीचा शेळ्या मेंढ्याचा सुप्रसिद्ध असा आटपाडीचा शेळ्या मेंढ्याचा बाजार. चॅनल नवीन असा लाईक करा, फॉलो करायला विसरायचं नाही. जय बाळू मामा. बकरा घ्या सुरुवात करू आता मामा बसणं. शेतकऱ्याचा मामा बकरांना हत्तीच्या मापाचा बकरा आहे. बघू किती सांगतात बकऱ्याचं, काय सांगतात विचारायचं किती. बघू जरा बकरा जुना आहे. मामा किती महिना बकरा होय? 2 वर्षाचा बकरा आहे. बकरा बघा, 2 वर्षाचा बकरा आहे. बघा कसा दिसतोय, दिसायला बी चांगला. 2 वर्षाचा बकरा आहे. ही जात कुठली आली? माडगाळ जातीचा आहे. प्युअर माडगाळ जातीचा बकरा आहे. बघा किती सांगितलं बकऱ्यात हो? बकऱ्यात किती सांगितलं? 36,000 रुपये सांगितले बघा बकऱ्याचं. अरे व्यवहारला गेला काय तर काय मागे मोर करून देणार? हा चालू व्यवहार. कितीला मागितलं हो भाई? 30,000 रुपयाला मागितलं. ह्यांनी 36,000 रुपये म्हणते ते. व्यवहार चालू आहे. गाव कुठलं मामा? नरळेवाडीचं गाव. नाव सांगा जरा तुमचं. किसन युट्यूब कोकरे. मेंढी इकडे घेऊन आले बघा. लावर आहे. किती म्हणतात काय जरा विचारा. मामा काय सांगितलं लावराचं? 20,000 रुपये सांगितलं वय. नाही रे का माझे बघा 20,000 रुपये सांगते बघा. ही जात कुठली? माडगाळ जातीचं ना? हे माडगाळ जातीचा 20,000 रुपये सांगते बघा मामा. गाव कुठलं माऊली? आंबेवाडी जाय वय. म्हणजे इथलं तालुका आटपाडी तालुक्यात बघा आंबेवाडीचे 20,000 रुपये सांगतात. काय मोबाईल नंबर नसेल मामा जवळ यांचं काय? आता नाव तेवढं नाव सांगा तेवढं मामा तुमचं. मेटकरी, अण्णा मेटकरी असं नाव आहे यांचं. व्यवहारला गेला काय तर काय मागे मोरे करून देणार म्हणते ती. यांच्यापाशी काय मोबाईल नंबर नाही. बघू आपण असाच आटपाडीचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार. इकडे लहान पिल्ला आहे बघा. लावरवा की आले बघू जरा जरा विचाराय मामासनी काय नर मादी कशी कशी जरा करूया जरा चौकशी त्यांची. मामा किती आणले आज? 21 आहे. नर किती आहेत? 17 नर आहेत. 4 मादे आहेत बघा. असे लावरा आहेत बघा. यात जाती कुठले कुठले मामा हो? सगळं विजापुरी जाते का? विजापुरी जाती जाते बघा. नर मादे आहे. तरी किती महिने आहे तरी सरासरी? 3.5 महिन्याची आहे बघा. किती सांगितलं एकाचं तरी मामा? एकाचं किती सांगितलं? 7,500 रुपये सांगते. तरी सरासरी 7,500 रुपये आलं तरी द्यायचं म्हणते ते बघा. ते गाव कुठलं मामा? इकडे बकरा आहे बघा. एक मस्त बकरा. हो मामा किती सांगितलं बकऱ्याचं? बकऱ्यात किती सांगितलं? 30,000 रुपये सांगते बघा बकऱ्याचं. किती महिन्यात हो माऊली? वर्षाचं आहे बघा. किती सांगितलं? 30,000 रुपये सांगितलं. कोणचा व्यवहार कोणचा झाला? 30,000 रुपयाला विकला बघा. हे कसा पाळा घेतला का? कसा मेंढराला घेतला वय? जात कुठली आली याची? बघू दाखवाय जरा. माडगाव जातीचा बकरा बघा. व्यवहार 30,000 रुपये झाला. किती महिन्यात आहे हो? वर्षाचाच आहे का? तुम्ही घेतला काय? तुमचं गाव कुठलं? माळशिरसच आहे होय तुम्ही बी. मामा तुमचं गाव कुठलं? बकरा बघा. एकच नंबर बकरा बघा. शिंका जरा बघू जरा किती म्हणतोय मला काय जरा विचारायला चौकशी करूया. किती सांगितलं माऊली बकऱ्याचं? 40,000 रुपये सांगते बघा बकऱ्याचं. 40,000 रुपये सांगते बघा बकऱ्याचं. किती महिन्याचा आहे? 2 वर्षाचा का बकरा? 2 जात कुठल्या आले जाते याची? दिशी आहे. दिशीमध्ये बघा 40,000 रुपये सांगतो इकडे बघा. बघू शकताय आपण. गाव कुठं भाऊ? कोणाच आहे? कोळकर गणे. मोबाईल नंबर आहे का? सांग जरा नंबर. 9860 41 83 47. नाव सांग तुझं. समाधान आलं तर व्यापारी का शेतकरी? शेतकरी आहे. जरी गिरायक आलं तर हा घरी गिरायक देणार का? असं आहे बघा नंबर. कोळकर गणे घरी घरी. हे बकरा बघू शकता आपण. शिंगटा बकरा बघा पाठीमागे बघा. जरी कोणाला पाहिजे तरी यांचे संपर्क करून घेऊ शकता. बघूया आपण असाच आटपाडीचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार. लावर बघा. दिकणी पानं जायचे मस्त आहे. ते कोण आहे? मालक कोण आहे? मालक या फोटो काढणार आहे. किती चालले मामा यांचं? कन्नड मराठी येत किती चालले? पैसे किती सांगितले? 14,000 रुपये. नर किती आहेत? आनंद नर 11 नर आहेत बघा. यात एकाचं 14,000 रुपये सांगते ते. याची जात कुठली मामा? लाल कर्नाटकातला आहे का सगळं?
14,000 रुपये सांगते बघा हे मामा कर्नाटक ना बघा म्हणजे आपल्या आटपाडी बाजारात कुठनं शेतकरी व्यापारी येते कर्नाटक भागात त्यांना मराठी सुद्धा नीट बोलता येत नाही तरी सुद्धा ते आल्यात म्हणजे आपला आटपाडी बाजार मिळण्यासाठी किती प्रसिद्ध आहे बघू शकता तुम्ही कायम येतं का बाजारला नाही आज आलो आज झालं वय बघा हे आटपाडीला आले बघा कर्नाटकात तर यांना काय मराठी जास्त कळत नाही बघूया आपण पुढे असा आटपाडीचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार इकडे वे जिकणी पाण्यात मला व्यवहार झालाय बहीण नटले तेव्हा बहीण झाला काय चुटकाही मामा कन्नड आहे जास्त कन्नड काय कळत नाही आपण बहिला विचार बाई घेतली का कितीला घेतली हो 8,000 रुपये नर का माझ्या ते सगळ्या नाही नाही होय याचा व्यवहार झाला बघा 8,000 रुपये विकले ती सगळे मामा लागले चालून बघायला पुढे आहे सर पुढे बकरा सांग रे 5 देतो माझ्या 5 नाही हो सकाळी मग घरी काय दिलं देऊन गेलो काय देणं किती मामा गाव कुठलं विजापूर विजापूरचं आहे वय विजापूर आले बघा हे 8,000 रुपये झाला बघा व्यवहाराचा इकडे बघा बकरा द्या आपण गड्यात रंगवूनच आणलाय तरी बघू जरा किती म्हणतात काय मामा जरा संपर्क साधूच आहे किती झालं मामा बकऱ्याचं 50,000 रुपये सांगते बघा बकऱ्याचं किती महिन्याचं हो किती महिन्याचा बकरा तरी 1.5 वर्षाचा आहे का माडगाव जात ना माडगाव जात बकरा बघा 50,000 रुपये सांगते बकऱ्याचं गाव कुठलं मामा निंबोडे आहे तालुका आटपाडीच का आटपाडी तालुक्यातलं आहे मोबाईल नंबर आहे का सांगा की 96 65 30 43 34 नाव काय सांगा तुमचं धोळा देवडकर तरी घरी काय करता देणार का तुम्ही शेतकरी ना का शेतकरी घरी आहेत का मेंढ्या बकऱ्या काय तरी घरी काय तेव्हा हे शेतकरी माहिती 50,000 रुपये सांगते तर व्यवहाराला बसायचं काय तर मागं मोर इकडे तिकडे काय तर करून देणार जरी कोणाला पाहिजे तरी संपर्क करून बघू शकता बघूया असंच आपण आटपाडीचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार बकरा 2 बकरा आहे रंगून आणल्यात देखणं पाण्याचं दाखवा जरा मामा तोंड जवळ पडी गेले गडी एकच नंबर आहे बघा मस्त जायचं एकसारखी जोड आहे बघा किती सांगलो अलीकडे किती सांगितलं मामा 40,000 रुपये सांगितले पलीकडल्याच याचं 42,000 रुपये त्याच्या ह्याच्यात काय फरक सांगितलं 2,000 कसा केला 2,000 फरक काय कसं केला म्हणलं झाड आहे होय हा या काही अलीकडे 40 आणि पलीकडल्याचं 42,000 रुपये सांगते तरी किती वर्षाची तू 1.5 वर्षाची बकरी आहे बघा तरी 42 एका 40 एकाचं 42,000 रुपये सांगते गाव कुठं माऊली अकलूजचा आहे होय नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा की 98 81 91 69 01 नाव सांगा जरा तुमचं ज्योतिराम पवळे आज बकरी आली बघा बकर भयंकर बकरी आली बाजारात आता मामा बी आता ही बकराच घेऊन आले आज किती झालं हो मामा बकऱ्याचं 30,000 रुपये देशीमध्ये नाही हा देशीमध्ये बकरा बघा 30,000 रुपये सांगतील बघा बकऱ्याचं मामा गाव कुठलं कोळकर कडे जाय वय लवकर आला की लवकर म्हातारींच्या लवकर करून दिला काय की आता गेल्या बंडल कुठे देणार बंडल सुन पैसे का बायको म्हातारी पैसे आपल्या पैसे ठेवायचे लागा मग हे चुकीचं झालं म्हातारी हातात बंडल द्यायला पाहिजे राव ना म्हातारी आहे ना म्हातारी हा मग नाही म्हातारी पैसे बंडल द्यायला लागतोय बघा गेल्या हा 30,000 रुपये सांगतात मामा पैसे काय मोबाईल नंबर नसेल नाव तेवढं विचार नाव सांगा तुमचं मामा नाव सांगा तुमचं नारायण पांडुरंग आलदर अर्धा यांच्यापाशी काय मोबाईल नंबर नसेल 30,000 रुपये सांगते ते व्यवहारला गेला काय तर मागं मोर काय तर इकडे तिकडे करून देणार देणार म्हणते ते बघूया आपण असंच पुढं आटपाडीचा मेंढ्यांचा बाजार इकडे बारीक आहे तेव्हा लावरा आता भाऊ जरा मालकासनी विचारू जरा किती म्हणते काय जरा संपर्क साधू माऊली काय झालं बाबा पिल्यांचं काय सांगितलं दिले किती दिली व कितीला दिली 9,500 दिली 9,500 माझ्या किती 2 माझ्या आणि बाकीचं न राहिलं काय 9,500 रुपये ना व्यवहार चालला ही जात कुठली आहे झाली सगळे माडगाळ आहे का इकडे बारक्या पिल्ल्यांचा व्यवहार चालू आहे इकडं बघूया आपण कसं काय जरा नोट काढल्या मामानं शेतकरी याचा विचारायला लागले ते घ्यायला लागले चाला व्यवहार बघूया आपण किती म्हणते ते काय जरा चालू तुझ्या हाताने 2 दाम टाकतो तुम्हाला पाहुणे कशाला म्हणायचं बकरीची 10 मग किती असू दे की माझा ऐकून घे
आता ही बाप बकरी माझ्या काय करा काळा म्हटला तर ही बस्तर नका तर इकडे फुकणी जाऊन मला तेच कळत नाही का म्हणजे बरं का हे बोरा बोलतो तो हेडे काढून घेते चाला व्यवहार बघा यांचा ए दादा किती झाली एकाचं 8,500 रुपये 8,500 रुपये एकाला सांगितलं मामा कितीला मागितली हो तुम्ही ही मागितली बघा तुम्हाला सांगतो 7ला मागितली ती शेवटाला 7,200 मागितले 7,300 केलं 7,400 7,500 न म्हणते 7,500 रुपये शेवट म्हणलं मामा हे बाबा तू शेवट किती म्हणला शेवट किती म्हणलाय त्यांना शेवटच 8,000 रुपये 8,000 रुपये सांगितले आमचं झालं. झाला व्यवहार व्यवहार झाला बघा झाला व्यवहार झाला यांचा हा झाला हातात नोट पडली बघा यांच्या इकडे बघ आणि नेमकी याला मग माणूस जनावर आहे का? याला काय तरी बरं का वजन पण टाकले आहे बघ मग हे बघ हा, बस, त्याला कळत नाही घे 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 आता घे पाच चॅनल का तू दादा का घे अरे, बरं का ऐक केलं का त्याचे शब्द 7,700 रुपये ठेवलं शिवलं अरे जागी. हात मोडत नाही हात मोडण्या माझा मला घ्यायला नाही खरंच घ्यायला नवं हे पोरा तुला काय कळतं काय म्हणते ही माणसं नाही की बोल नाही की बोल स्वार्थ नाही भेटत आहो तुम्ही हात टाकला सांगा समधी काय मग तीन गाडी ती बाजूला तीन बाजूला काढली ती घेतली तीन गाडी नवा आता कशा वाय नको ना मला काय कळत नवा कशा वाय नको तू टाकी पांढरा जाळ नुसतं नका थोडं बोलायचं. बाळू माहित बाळू माहित कसं काय म्हणणं का मामा मामा आले मामा आले लोक अयो मामा पाया पडते आपण त्यांच्या पाया पडत असतं का गड्याचा काय झाला ना बघा व्यवहार थोड्या 100-200 रुपयासाठी व्यवहार यांचा मोडलेला आहे बघा हे दादा का कुठे तुझं तरंबळचा आहे व्हय. मोबाईल शेतकरी व्यापारी आहे जरा नंबर सांग जरा घ्या की नंबर सांग 9356425561 नाव सांग जरा. तमायसरची सोलापूर लक्ष्मण मोहिते माहिती असं आहे बघा गडी व्यापारी आहे बघा हे त्याला थोड्या 100-200 रुपयासाठी याचा जरा व्यवहार मोडला आहे तरी कोणा पाहिजे तरी जे संपर्क करून बघू शकता दिखणी पान लावरायचे बघा बघूया असं पुढे आठवड्याच्या शेळ्या मेंढ्यांचा तिकडे दोन लावरायचे बघा व्यवहार चालू जरा गाड्यांचा हे दादा किती झालं बाबा 15,000 जुडीचं का एकाचं दुईचं 15,000 रुपये हो किती मागितली मामा तुम्ही बोला 13,500 13,500 मागितली 15 मध्ये म्हणजे 1,500 तोडका राहिला बघा एक ये बाबा किती महिने येते 3-3.5 दोन्ही मध्ये येणार आहेत नरच आहेत बघा दोन्ही शेतकरी व्यापार आहे बाबा आज पिल्ल बी भरपूर आले बघा आज आता ह्या गाड्यानं मिक्स आणले सगळा आता मेंढ्या बी आहे ती शेळ्यांची बी आहे ती बघा भरपूर आणले आज खांडवा बकळा आणला आहे ना बघूया आपण जरा किती म्हणतोय का ह्या इकडे बी आणला ए बाबा किती आणले ते आज 5 राहिली काय आज मिक्स आणले रे मेंढ्या बिंड्या सगळे वारते त्यात ते मेंढ्या लावरात जाती किती आहे आता त्यात जाती किती आणले ते आता 2 प्रकारचे कुठली जात आहे ते फलटणी जाते काय विजापुरी माडगळी आहे काय विजापुरी माडगाळ आणि फलटण 2 जातीच्या इथे आणि ह्या शहरात ह्याच्यात किती जाती आहे त्या 5 जाते त्यात 5 जाती आहे का आज लग बकळ आणते तरी किती सांगले सर एखादा आहे बाबा एका सांगते 4,000 4,500 4-4.5 नरमादी मिक्स आहे ना यात हा नरमादी मिक्स आहे यात 4-4.5 रुपये सांगते तुझा नंबर अजून एकदा नाव आहे माहिती आता नाव नंबर एकदा सांग नाव माणसाला माहिती नसते 9657989260 असं आहे बघा याचा नंबर नाव काय आता हे रोजचा व्यापारी गडे आहे जरी कोणा पैसा तरी संपर्क करून बघू शकता बघूया आपण असाच पुढं आठपाड्या शेळ्या मेंढ्यांचा बाजार इकडे बी आहे बाबा बारीकच पिल्ल आहे इकडे सुद्धा लहान पिल्ल आले ते मेंढ्याची शेळ्यांची बारीक पिल्ले आहे बघा मामा किती झाले सरासरी हो सरासरी किती सांगितलं 2,500 रुपये सांगते बघा ये त्यात मेंढ्याची जाती किती द्या सगळ्या माडगळ आहे का दिशी काय वेगवेगळं आहे वेगवेगळे दिशी आहे किती जाती त्यात 2 जाते कुठली देशी एक माडगळ दिशी माडगाळ एकडं पाठरात काय आहे का जात्यात त्यात का दिशी आहे का किती सगळे उस्मानाबादी बोकोड आहे बघा यात
तरी किती झालं यांचं बोकडं ह्या शेळ्यांना किती सांगितलं सगळ्या म्हणजे 2,500 रुपये नरमादी जरी असलं तरी 2,500 रुपयाचं म्हणते ती काय तर व्यवहारला गेला का तर मागं मोर करून देणार तर नंबर सांगा तुमचा 93 70 18 95 77. बघू शकता आटपाडीचा मेंढ्यांचा बाजार कसा भरला माहिती सांग बघा कसा मोबाईल दसरा असल्यामुळं मालाचं जरा कमी आहे प्रमाण मेंढी विली बघा इकडे एक मेंढीला 2 पिल्लं झाले ते मामा काय काय नरमादी काय लावार बघा नरमादी झाले ना नरमादी झाले बघा इथं किती वेळ आता हो मामा इथं ते तिसरी तिसरी आत्ताची मेंढी काय झाली किंमत काय झाली हिची 27,000 रुपये सांगते ते बघा या मेंढीचं ठीक आहे लावार ह्याचं काय सांगितलं हो बकरा आहे का दोन्ही बकरा ह्या दोन्हीच काय सांगितलं त्या दोन्ही 35 दोन्ही 35,000 रुपये सांगते ते होय ही जात कुठली माटगाळ जात ना हा माटगाळ जाते शेतकरी व्यापारी व व्यापारी व्यापारी आहे होय गाव कुठलं बागी वांगेवाडी तालुका जत तालुक्यातला होय मोबाईल नंबर आहे का सांगा 96 57 73 65 20 नाव सांगा तुमचं मुरारी बाबा शेंडगे शेणग्या व्यापारी बघा हे जरी कोणा पाहिजे तरी संपर्क करून बघू शकता बघू आपण असा 60 पडे शेळ्या मेंढ्यांचा बाजार इकडे बी लाहोर आहे बघा इकडे बी जरा गाड्यानं आता मोकळी जाणलेली सगळं नर आहे काय बेस्ट नर आहे बघा गंड आहे म्हणते ती काय आपल्याला ती म्हणजे नर आहे बघा सगळं तरी विचारूया आपण सगळ्यांनी किती काय म्हणजे किती आहे हो माऊली किती आणली सगळी 11 आणली ती का बेस्ट काय झाले तरी एखादं सरासरी 13,000 रुपये सांगते जात कुठली आता माडग्याळ प्युअर सगळे मार्गाला जायची का बघू जरा दाखवा जरा मुडकीवर काय तुमची गॅरेंटी नाही हा हे बाई सगळे कुठं आहे माडग्याला जाती बघा सरासरी 13,000 रुपये सांगते बघा हे गाव कुठलं गाव कोळा कोळ्याच आहे वय शेतकरी व्यापारी आहे शेतकरी नंबर सांगा जरा 91 72 69 15 50 50 नाव सांगा आबा गडदे आवागड दे जरी घरी गिरायकाला तरी देणार का होय होय हा कोळ्याचा आहे बघा शेतकरी असा तरी मेंढ्या लावरा भरपूर आहे घरी होय ठीक आहे तरी घरी गिरायकाला तरी देणार म्हणते तरी कोणाला पाहिजे तरी संपर्क करून बघू शकता बघू आपण असाच आटपाडीचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार असेच नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गारगरवाले युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय बाळू मामा